नमस्कार मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात पुन्हा एकदा मोठी खुशखबर आली आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। तसेच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा त्याच लाभार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डेबिटच्या अंतर्गत दिले जातात। असे एकूण वर्षभरामध्ये 12,000 रुपये मिळतात। तर मित्रांनो, या दोन्ही योजनेच्या लाभापासून कोणताच लाभार्थी शेतकरी वंचित राहू नये त्यासाठी 31 मार्च पर्यंत पुन्हा एकदा 6,000 रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मार्च पर्यंत पीएम किसानचे आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 6,000 रुपये येणार आहेत ते पहा। मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 2रा व 3रा हप्ता असे एकदा 6,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते। तर जे शेतकरी लाभार्थी अजून सुद्धा त्यांना पीएम किसानचा 16वा हप्ता आणि नमोचे दोन्ही हप्ते मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने पुन्हा एकदा संधी दिली आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, ई-केवायसी अभावी जे शेतकरी 16व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी जर 31 मार्च 2024 पर्यंत आपली ई-केवायसी करून घेतली तर त्यांच्या खात्यात केंद्राचे 2,000 आणि राज्याचे 4,000 असे एकूण 6,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी करून घेत असतात ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजने लाभार्थी होत असतात। म्हणून मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे। 31 मार्च पर्यंत आपली ई-केवायसी करून घ्या आणि 6,000 रुपये मिळवा। तर अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातली ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि असेच शेतीबद्दल अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।